नमस्कार मित्रांनो, आजची कथा छोटीशी आहे आणि या कथेचा अर्थ खूप छान आहे. एका तरुण शिक्षकाच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आहे. पण तो प्रसंग ऐकण्याआधी माझ्या मनाचे हित या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या छोट्या कथांचा आनंद घेत राहा. विकास नावाचा एक गरीब तरुण रात्रंदिवस अभ्यास करून शिक्षक बनतो. त्याची लहानपणापासूनच शिक्षक बनण्याची इच्छा होती आणि आज त्याची इच्छा पूर्ण झाली आणि तो एका गावातील हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू होतो. पण विकासला गावात राहायला अडचण येत असल्यामुळे त्याने गावाजवळच्या तालुक्यात एक रूम घेऊन तिथे राहू लागला. तालुक्यापासून त्याची हायस्कूल 4-5 किलोमीटरवर होती आणि विकासला दररोज पायी ये-जा करावी लागायची. कारण गावात एवढी वाहनं नव्हती. कधी कधी त्याला गावातले लोक सायकलीनं बसून शाळेपर्यंत सोडायचे. विकासने ठरवलं होतं, पैसे जमले की छान मोटरसायकल घ्यायची आणि तिच्याने अपडाऊन करायचे. विकासला आता या गावातल्या शाळेत 6 महिने झाले होते आणि आज त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. त्याने नवी मोटरसायकल घेतली. आता विकास खूप आनंदाने शाळेत ये-जा करायचा. पण त्याने निश्चय केलेला होता, जेव्हा पण आपण गावात जायचं यायचं तेव्हा तेव्हा कोणालाही गावात घेऊन जायचं, तालुक्यालाही घेऊन जायचं. त्याच्या त्या चांगल्या वागणुकीने विकास गावात खूप लोकप्रिय झाला होता. गावकरी त्याचा खूप आदर करायचे. असे बरेच दिवस चालले आणि एक दिवशी विकास नेहमीप्रमाणे शाळेतून घरी जात होता आणि गावाबाहेर आल्यावर त्याला एक व्यक्ती पायी जाताना दिसला. विकासची सवयच होती, कोणीही पायी चालणाऱ्याला तो जबरदस्तीने त्याच्या मोटरसायकलवर बसवायचा, तेव्हा त्याचे मन शांत व्हायचे. त्याने त्या व्यक्तीलाही सांगितलं त्याच्या मोटरसायकलवर बसायला. आधी त्या व्यक्तीने नकार दिला, पण विकासने त्याला बळजबरीने बसायलाच लावले. तो व्यक्ती खूप आनंदित होता. त्याने विकासचे आभार मानले. जवळपास 2 पर्यंत दोघे छान गप्पा मारत आले आणि अचानक त्या व्यक्तीने विकासला थांबायला लावले. विकासने रस्त्याच्या बाजूला मोटारसायकल थांबवली आणि त्याला काही विचारणार त्याआधी त्या व्यक्तीने त्याच्या गळ्याला मोठा सुरा लावला आणि म्हणाला, ही मोटारसायकल मुकाट्याने माझ्या हवाली कर आणि इथून गुपचूप चालता हो. बिचारा विकासने थरथरत त्याच्या मोटरसायकलची चावी दिली आणि तो व्यक्ती त्याच्या नजरेसमोरून त्याची आवडती, सर्वांची मदत करणारी मोटरसायकल पळून नेली. विकास तिला जाताना अश्रू गाळत पाहत होता. तो तसाच दुःखी मनाने घरी आला. त्याला राहून राहून मनात एकच विचार येत होता, मी स्वप्नातही कोणाचे वाईट केले नाही आणि तरीही माझ्यासोबत एवढं वाईट का बरं झालं? तो आता डायरेक्ट देवालाच प्रश्न करत होता, मी असं काय कुणाचे वाईट केलं जे माझ्यासोबत असं झालं? मी त्या मोटरसायकलीने नेहमी लोकांची मदत केली आणि त्या मदतीचे असं फळ दिलंस तू. विकास रात्रभर झोपला नाही. शेवटी पहाटे त्याचा डोळा लागला आणि तो सकाळी 8 वाजेला दुःखी मनाने उठला आणि दार उघडले. तो आश्चर्याने घराबाहेरच्या कोपऱ्यात पाहत उभा होता. त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. जी मोटारसायकल काल त्या व्यक्तीने पळून नेली तीच आपली मोटारसायकल त्याच्या दारात दिमाखात उभी होती. तो आनंदून तिच्याजवळ गेला. तिला डोळे भरून पाहून त्याने देवाचे आभार मानले. खरंच परमेश्वरा, तुझी लीला अगाध आहे. क्षणात रडवतो आणि क्षणात हसवतो. तुला जमतं असं म्हणत होता. इतक्यात त्याला एक चिठ्ठी दिसली. त्यात चोराने लिहिलं होतं, गुरुजी मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी तुमची मोटरसायकल घेऊन गेलो तर लोकांनी अक्षरशः माझे जगणे मुश्किल केले. ही तर गुरुजींची मोटरसायकल आहे आणि तुला कधी विकली वगैरे वगैरे. आणि मी समजलो तुमच्यासारख्या सज्जन माणसाची मोटरसायकल पळून माझ्या हातून मोठं पाप झालं. पण प्रायश्चित म्हणून मी तुमची मोटरसायकल तुमच्या दारात सोडून चाललो. मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही मला मोठ्या मनाने माफ कराल. विकासनेही त्याला माफ केलं. तर मित्रांनो, चांगलं केल्याने आपल्यासोबतही चांगलंच घडतं. हीच या कथेची शिकवण आहे. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि कथेला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या आठवड्यात एका छोट्या सुंदर कथेत. तोपर्यंत नमस्कार.